आजपर्यंत घेतला अनेक महाविद्यालयात, परंतु ती संकल्पना बदलावी यासाठी प्रयत्नही करते आहे आणि काही अंशी मी तो बदलण्याचा प्रयत्न केला, याचा मला समाधान आहे. मी अशीच एका कॉलेजला गेले होते व्याख्यानासाठी. आता हे नित्याचे अनुभव झाले आणि मी संयोजकांबरोबर आली, जसे मी मॅडमबरोबर इथे आले तशी. आणि मी मैदानात आले सर, गाडीमध्ये आले आणि पोरं लागली पळायला इकडे तिकडे सैरा वैरा. तर मग मी म्हणाले त्या संयोजकांना की पोरं का पळताय सर? ते अनुभवी होते. ते म्हणाले की मॅडम नवीन प्राणी पाहिला की असेल करणार. मी बघता इतकं जीवट आणि चिवट प्राणी असतो ना, तो काय बोलल्याशिवाय जात नसतो. मग मी म्हटलं की मी पण बोलल्याशिवाय जाणार नाही सर, मी प्राणी आहे, मी मनुष्य प्राणी आहे. मी माझी समजूत घातली, मी मनुष्य प्राणी आणि मी बोलल्याशिवाय जाणार नाही. आणि पोर आणखी तोपर्यंत पोरांनी बऱ्यापैकी वेग घेतला होता पळायला, कारण हा नवीन प्राणी हे खाद्य घेऊन चालू लागला आणि नवीन कॉलेजमधून आलाय बाहेर. पोरांना कळतंय आता आपल्याला दटावून डापून ऐकवणार ती. तर मी म्हटलं तर ते बोलल्याशिवाय जाणार नाही. मी रजा टाकून आले, प्रवास करून आले, एवढ्या लांब पेट्रोल पाणी खर्च करून. आता बरोबर का आता कुठे मी बोलल्याशिवाय जाणार नाही. ते खूप अनुभवी होते. ते म्हणाले मॅडम काय म्हणाले, अजिबात काळजी करू नका, या कॉलेजला 2च गेट आहेत म्हणले, तुमच्या कॉलेजला पण एकच गेट आहे पाहिलेलं आहे. या कॉलेजला 2च गेट आहेत म्हणले, एक गेट आम्ही कडी कुलूप लावून बंद केले म्हणे आणि दुसरी व्याख्यानासाठी दुसऱ्या गेट जवळ आम्ही असे झाड प्राध्यापक उभे केलेले असतात. पोट्ट्यांना बाहेर जायचं असतं आणि मी पोट्ट्यांना बाहेर जाऊ देत नाही म्हणे. म्हणलं मी पण पोट्ट्यांना ऐकवल्याशिवाय जात नसते. असं गमतीचं भाषण बोलणं काय झालं माहिती का, आपण ऐकणं विसरून गेलो. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या भाषिक कौशल्य आहेत त्यातलं ऐकणं विसरून गेलोय आपण. सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता, असं कसं चालेल बरं? कुणातरी ऐकावं लागेल ना. सगळेच बोलू लागले म्हटल्यानंतर ऐकणार कोण आहे? तर व्याख्यानाची संकल्पना ज्यांनी खराब केली थोडीफार किंवा ती संकल्पना बदलली. व्याख्यान म्हणजे मला वाटतं हितगुज असू शकतं, संवाद असू शकतो, अपडेट झालेली माहिती किंवा ज्ञान तुमच्या पुढ्यात मांडणं असू शकतं. तर तुमच्या पिढीसमोर मगाशी सर म्हटले की ही पिढी फार शार्प आहे मॅडम, मी सांगत होते त्याला व्हिडिओ कसा करायचा वगैरे. तर तुमच्याकडून शिकतो आम्ही, तुमच्या बरोबर येऊन पाहतोय आम्ही, अपडेट होऊन पाहतोय आम्ही. व्याख्यानाची कन्सेप्ट पण तुमच्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न करतोय. नव्याने काहीतरी तुमच्या पुढ्यात ठेवता येते का? तर मला या इथे व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करणारे सरांना मी नाश्ता करताना म्हणाले, सर तुमच्या लक्षात आहे की नाही माहित नाही, आपण एमएला बरोबर होतो. ते मोठा माणूस झाले, ते लवकर मोठा माणूस झाले. ते एमए पास झाल्यानंतर पहिल्या प्रयत्नात नेट पास झाले आणि खूप चांगला आदर्श आहे तुमच्या पुढे मुलांनो. ज्या वेळेस तुम्ही शिकता म्हणजे आता तुम्ही एमएचे कोण कोण तिथे सगळे एमएचे आहेत ना. एमए सेकंडचं कोण आहे? म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही नोकरीला लागला तसं सरांच्या बाबतीत झाले. फर्स्ट ट्राय मध्ये पास झाले आणि सर मोठा माणूस झाले लवकर असं म्हणते. मी तेव्हा प्राथमिक शिक्षिका होते आणि सुर्वे मॅडम विषय वेगळं काही सांगायला नको, त्यांची वाणी, त्यांचं लेखन दिसणं पडतं. खूपदा मला ना असा प्रश्न पडतो, फार सुंदर निवेदिका असेल आणि तेवढं सुंदर ती बोलत असेल ना, तर हिला ऐकावं की पाहावं? ही गुणग्राहकता असली पाहिजे आपल्याकडे. ही गुणग्राहकता ज्याच्याकडे जे छान आहे ना त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. त्यासारखी भारी गोष्टच नाही त्याला. अहो आम्ही मगाशी ना नाश्ता थांबलो होतो गाडीमध्ये. ते मॅडम मुंबईहून आलात का तुम्ही? जे ज्याच्याकडे जे चांगलं आहे त्याविषयी बोललं पाहिजे, ती खूप छान गोष्ट आहे. गुणग्राहकता असली पाहिजे. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे ना, जगदाळे सरांना माझा नमस्कार सांगा. जगदाळे सरांशी मी परिचय आहे आणि इथे नुकतेच उपस्थित झाले होते ते उपप्राचार्य कापडणी सर, मॅडम भारद्वाज मॅडम, आशा पाटील मॅडम उपप्राचार्य. भारद्वाज मॅडमचा सकाळीच मला संदेश आला की तुम्ही येताय, मी नाहीये. खूप चांगली माणसं आहेत, तुम्हाला चांगले इथे गुरु
आहेत सगळे. मला हेवा वाटतो तुमचा कधीकधी. तर आणि मला खूप परिचय आहे असं वाटतं तुमच्या या संस्थेत येणं. अत्यंत उपक्रमशील आहे ही संस्था. मला वाटतं एडीपीच्या संदर्भात सगळ्यात आधी लीड घेतलेली नाशिक जिल्ह्यातली ही संस्था आहे महत्त्वाची. आणि तुम्हाला असं सराउंडिंग असं वातावरण लाभलेलं आहे हे तुमचं सुदैव आहे असं मी तुम्हाला म्हणते. राकेश पाटील सर असतील, प्रगती मारकवार मॅडम असतील, आरती लोखंडे मॅडम, माझा नमस्कार सांगा सगळ्यांना. तर एक कुटुंब म्हणूनच मी पाहते. वैचारिक आपली लेवल ललित सर आहेत आणि मुरगुटे सर आहेत. हां, तर मला वाटतं की पॅनल आलं होतं तेव्हा आपली ओळख झाली. हां, तर तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी व्यक्तिमत्व विकासाविषयी बोलणार आहे, पण मी कुठले तात्विक सैद्धांतिक तुम्हाला सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. मी तुमचं जगणं मांडेन, माझं जगणं मांडेन, सध्याचं जग मांडेन, सध्याचं वातावरण, सभोवार, भवताल मांडेन आणि त्यातून आपण कसं घडायचंय. बघा, आत्ताचं जे आहे ना सगळा काळ, विश्व हे प्रचंड आव्हानात्मक आहे, प्रचंड आव्हानात्मक आहे. म्हणजे तुमच्या रोजगारासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, आर्थिक बाबतीत सगळीकडे जी महागाई वाढलेली आहे, खूप मोठा स्ट्रगल आहे, खूप मोठा संघर्ष आहे. आमच्या वेळी मला वाटतं थोडंसं सौम्य होतं हे, परंतु आता सगळ्याच बाबतीत तीव्रता वाढली आहे. आणि तुम्हाला या सगळ्यात तरुण आणि तगून जायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील, व्यक्तिमत्व विकास करावा लागेल. तो कसा करायचा त्याची काही प्रक्रिया नाहीये, काही गोष्टी आहेत बौद्धिक पातळीवर, सामंजस्याच्या पातळीवर, अनुकरणाच्या आहेत, स्वीकारण्याच्या आहेत, त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पर्सोना हा शब्द तुम्ही ऐकला असेल. लॅटिन भाषेतला पर्सोना हा शब्द, पर्सोना म्हणजे मुखवटा, माहिती आहे ना? हा, अरे बोलत चला रे, मला मुखवटा आवडत नाही. नुसते हसतातच आहे. जिथे जिथे मला तुमच्या प्रतिसादाची गरज लागेल तिथे तिथे बोला आणि मुक्तपणे बोला, काही अडचण नाही. इव्हन तुम्हाला वाटलं की मॅडम खूप कंटाळवाणं होतंय, थांबा आता, हे जरी म्हणायचं असेल तर मी त्याच्यासाठी तुम्हाला परवानगी देते. असं तर पर्सोना म्हणजे लॅटिन भाषेत मुखवटा. आपल्या आजूबाजूला खूप लोक मुखवटे घालून वावरत असतात. ते असतात वेगळे आणि दिसतात वेगळे. मराठीत एक वाक्प्रचार आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि अशी भामटी, दांभिक, खोटारडी माणसं आपल्याभोवती असतात. आपल्याबद्दल कोणी हा शब्दप्रयोग करू नये असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? जडणघडण. तुमच्या लेखी व्यक्तिमत्व म्हणजे काय? तुम्ही म्हणता की भारी पर्सनॅलिटी द्यायची. मी तुमच्या तोंडून ऐकले. म्हणजे मुलांच्या कन्सेप्ट काय असतात, त्याचं व्यक्तिमत्व नाही, त्याची पर्सनॅलिटी लय भारी. लय भारी म्हणजे काय येतं तुमच्या लेखी, तुमच्या दृष्टीने? एखाद्याचं व्यक्तिमत्व छान आहे किंवा पर्सनॅलिटी छान आहे म्हणजे काय सांगा. त्याचा स्वभाव, त्याचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं एक म्हणजे दुसऱ्यांसोबत बोलणं. किती छान, मस्त सांगितलं. आणखी आणखी हे फार महत्वाचं आहे. एक वेळेस ना दिसण्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. तुमचं असणं खूप महत्वाचं आहे आणि तुमचं असणं सुंदर असलं की आपोआप तुमचं दिसणं सुंदर होत असतं. लक्षात घ्या, आपण इंटरनली, आपण अंतर्गत, आपण आतून, आपण आंतरिक सुंदर असलं पाहिजे. म्हणजे कसं असतं? तुमची विचार करण्याची पद्धत खूप चांगली असावी, तुमचा संवाद खूप चांगला असावा. संवाद एक कौशल्य माहिती का तुम्हाला? तुमचं संवाद कौशल्य तुम्हाला कुठेच्या कुठे पोहोचवू शकतं. भाषा हे माध्यम खूप चांगलं आहे, त्यासाठी भाषा विषय खूप चांगला आहे. तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर, दूरदर्शनवर वगैरे बघता निवेदन, ते कोण आली होती काय सांगशील मी आता? मागे ते रील फार फेमस झालं, कोणी तुला खबर नाही वगैरे. तर त्या गाण्यावर तर हे काय करतात, हे बोलतात. हे बोलताना त्यांचे उच्चार तुम्ही लक्षात घ्या. भाषा काय करते? उच्चार केव्हा स्वच्छ असू शकतात? मला असं वाटतं विचार तुमचे स्वच्छ असले की उच्चार आपसूक मधून स्वच्छ स्पष्ट येतात. कारण तुमची भूमिका असते, तुमचं मत असतं, तुमचा विचार असतो, बरोबर आहे? तुमचं वाचन आहे, काहीतरी एक दिशा आहे, तुमच्या विश्वाकडे बघण्याच्या दृष्टिकोन आहे आणि एक दिशा आहे तुमच्या जगण्याला. सगळ्यात आधी कोणत्याही विषयासंदर्भात आपलं एक मत आणि भूमिका असली पाहिजे, आपलीच असली पाहिजे. नाही तर व्हॉट्सअप फॉरवर्ड, व्हॉट्सअप मेसेजमध्ये हे म्हटलंय. मला वाटतं पुणे विद्यापीठात कमी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत जास्त जगतो आपण अलीकडे स्मार्टफोन आल्यापासून. खात्री केल्याशिवाय
कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करू नका, कारण ते तुमचं मत नाहीये. तुम्ही विचार करा, हे मला आलेलं आहे माझ्या स्मार्टफोनमध्ये, यावर माझी मत किंवा भूमिका काय आहे. ती भूमिका मांडणे इतका माझा अभ्यास आहे का? मला याच्यावर विचार करावा लागेल का? मला खात्री करावी लागेल का? नाही तर असं खूप आहे की फॉरवर्ड केलं आहे आणि कोर्ट केसेस झालेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट व्यक्तिमत्व विकासात सांगते, विचार करायला शिका, अभ्यास करायला शिका, अभ्यासून व्यक्त व्हा, अभ्यासून प्रगटावे. अभ्यास करून विचार करून व्यक्त व्हा. आपण खूपदा काय होतो, प्रतिक्रियावादी होतो. तो ह्या म्हणला की मी त्या म्हणतो, मग झालं तर झालं, जे होते काय. तो ह्या म्हटला त्या ह्याचा काहीतरी पार्श्वभूमीची काहीतरी अभ्यास कराल की नाही. प्रतिक्रियावादी होऊ नका पटकन, आणि व्हायचं असेल तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी, अभ्यास, संदर्भ असले पाहिजे. ओके. मला एक गोष्ट खूप आवडते, इथल्या मराठी विभागाची असेल किंवा इथे एकंदर सगळ्याच प्राध्यापकांची, मी मगाशी पण वारंवार अधोरेखित केले, तुम्ही दीर्घोद्योगी असलं पाहिजे. उद्योगी असता तुम्ही, पण दीर्घोद्योगी म्हणते मी. दीर्घोद्योगी असलं पाहिजे म्हणजे काय माहिती का? मला आजही कुणाचा फोन आला ना, माझ्या मैत्रिणीचा किंवा नातेवाईकांचा, आणि पहिला प्रश्न असतोय, औपचारिकता पण आपण विचारतो, कशी आहेस? तर मला तर त्याचं उत्तर असतं माझ्याकडे, व्यस्त आणि मस्त. तर व्यस्त, व्यग्र आणि मस्त असं असलं आपण. तर मी म्हणते व्यस्त आणि मस्त. तुम्हाला सांगू का, माणूस व्यग्र असला ना, सतत उद्योगात कामात असला ना, तो मस्त. आणि ज्याला काम नसलं ना, मग त्याला नको ते उद्योग सुचतात. आलं लक्षात? मित्र म्हणते इतकं व्यस्त राहा, इतकं मस्त राहा. तुम्हाला 4 लोक काय म्हणतात हे लहानपणापासून जे ऐकवलं जातं, त्या 4 लोकांकडे लक्ष द्यायलाच वेळ नको. इतकं व्यस्त असलं पाहिजे, पण इतकं व्यस्त असलं पाहिजे, इतकी कामं असली पाहिजे. गुंतवून घ्या, कुणी म्हणणार नाहीये. आपल्याला स्वतःमध्ये काय बेस्ट आहे शोधा. तुम्हाला तुमच्या नावाचा ब्रँड करायचा आहे, लक्षात घ्या. तो ब्रँड म्हणजे काय, तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं आहे? नाही, नॉट नेसेसरी. तुम्हाला जे छान येतं त्यात तुम्ही ब्रँड झाला पाहिजे. रांगोळी छान येते, बघ मी साध्या गोष्टी सांगते, पाककला छान येते, अरे मला राहता छान येतं, हे पण छान आहे, मी प्रेझेंटेबल आहे. कारण चांगली, मी कशी चांगली दिसते किंवा दिसतो याच्यासाठी पण अक्कल लागते, कसं राहायचं. मी कशात कम्फर्टेबल आहे, मला कशात छान वावरता येतं, याला अक्कल लागते. काय ते येड्यागावड्याचं काम नाहीये. मला कशात चांगलं वावरता येईल. तर तुमचं दिसणं, तुमचं असणं, अगदी रांगोळी, पाककला सांगितलं मी, स्पोर्ट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, लेखन आहे, कविता आहे, बोलणं आहे. तुमचं बोलणं खूप महत्वाचं आहे, सगळ्यात लक्षात घ्यायचं नाही महत्वाचं. मी अशी खूप मुलं पाहिली आहे, पांढरे चौकात जर तुम्ही पाहिलं तर मवाली उभे असतात तशा पद्धतीने, ते बॅनरवर त्यांचे फोटो असतात, ते महामानव फोन पकडलेले का नाही, तो पण पप्पाच्या पेशाने घेतलेला असतो, तो पण स्वतःच्या पेशाने. आणि मग पांढरे शुभ्र, पांढरी चप्पल आणि पांढरे शुभ्र कपडे, हातात फोन असलं तर ब्रासलेट, गळ्याचे. पण तो बोलायला लागला आणि तोंड उघडलं की काळे निळे दात दिसतात. कोणतं व्यक्तिमत्व खरं? तुम्ही तोंड उघडल्यावर जे बाहेर येतं ते व्यक्तिमत्व तुमचं खरं लक्षात. तुम्ही फाटके असला तरी चालेल, तुमचे विचार आणि बोलणं संवाद प्रभावी असला पाहिजे. आता काय होतं माहितीये का, व्यक्तिमत्व विकासात आणखी एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपल्यापेक्षा बेस्ट कोणी असेल ना चांगला, ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. पण मॅक्झिमम लोक काय करतात, जास्तीत जास्त लोक काय करतात माहितीये का, आपल्याबरोबर काम करणारा जो माणूस आहे त्याची रेघ पुसण्याचा प्रयत्न करतात. याची रेघ मोठी कशी. आता तुम्ही पण याल, जरा रणांगणात याल तुम्ही, आता विद्यार्थी दशेत आहात, आणि मग जेव्हा स्पर्धा सुरू होईल, कुठेतरी फॉर्ममध्ये नोकरी कराल, कुठेतरी काहीतरी करायला लागाल, करिअर घडवा, तेव्हा मग कळेल की अरे मी तर याच्या आध्यात नाही, मध्यात नाही, हे का माझ्या मागे लागले. आणि मग आपली रेघ पुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हे पटवून सांगा छानपैकी की बाबा, जेवढी ऊर्जा तू माझी रेघ पुसण्यासाठी घालवतो आहेस, तेवढी ऊर्जा तुझी रेघ मोठी करण्यात घालव दादा. मी माझ्या वेगाने जाणार आहे, तू तुझा वेग वाढव. पण हे त्याला सांगणार आहात तेव्हा स्वतःत पण टिकवायचं बरं का आपण, हे लक्षात घ्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, व्यक्तिमत्व म्हणजे मेनी स्मॉल थिंग्स, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, आणि त्या मिळून व्यक्तिमत्व तयार होतं. बरोबर म्हणतात, तुमचं असणं सुंदर असतं की ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या दिसण्यामध्ये. कॉन्फिडंट माणूस किती सुंदर. मी तर म्हणते सगळ्यात सुंदर माणूस कोणता, जो प्रचंड कॉन्फिडंट आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे. किती छान वावरतो. आत्मविश्वास कुठून आला? अभ्यास आहे, माहिती आहे, मांडण्याची कला आहे, प्रभाव आहे. बरोबर. मी म्हणते आत्मविश्वास
आत्मविश्वास असणारा माणूस हा जगातला सगळ्यात सुंदर माणूस असतो. पण हा आत्मविश्वास कमवण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजे. दुसरी गोष्ट सकारात्मकता. आता तुमची तरुणाई आहे ना, पेशन्स हरवलेली तरुणाई असं मी खूपदा म्हणते. म्हणजे बघा तुम्ही असहमत असाल तर तसंही सांगा मला, मी ते स्वातंत्र्य तुम्हाला देते. की स्वातंत्र्य आपलं मत मांडण्याचं संविधानात आपल्याला देते लोकशाही, तर मी कोण आहे म्हणणारी. तर बघा पेशन्स हरवलेला काळ आहे. मी लहान असताना किंवा आम्ही तिघेही लहान होतो, आमच्या वयातलं जे कोणी इथे असतं, आई गावाला गेल्यानंतर सांगायची आपल्याला पिंडेसर की मी 2 दिवसांनी माहेरून येणार आहे. आपले पेशन्स असायचे. आई 2 दिवसांनी माहेरून तिच्या घरी गेली आहे, मामाकडे आजोबाकडे येणार. आपली मानसिक तयारी असायची. पण तिसऱ्या दिवशी ना तिला उशीर झाला यायला, आली नाही ती 2 दिवस. तिसऱ्या दिवशी उशीर झाला की येणारी प्रत्येक बाई रस्त्याने समोरून येणारी आपल्याला आई दिसू लागते. ती कुणी असू दे, ती आपल्याला आई दिसू लागते. तेवढे पेशन्स होते. आता या स्मार्टफोनमुळे आपल्याला असं झालंय, आज आत्ता ताबडतोब तू कुठे, तू काय करते, व्हिडिओ कॉल कर, कुणाबरोबर आहेस, काय पेहराव केलाय. पेशन्स संपले. पेशन्स असले पाहिजे. संयम हरवलेला काळ आहे हा, संयम हरवलेली पिढी आहे असं कुठं टीका केली जाते, ते आपल्याला कुठं ठरवायचं. तर संयम असला पाहिजे आपल्याकडे. ताणतणावाचं व्यवस्थापन पण करता आलं पाहिजे. आता मगाशी आपली चर्चा झाली, हे बघा युगी कोई किसी का दुश्मन नहीं बन जाता. आप कुछ अच्छा करोगे बेशुमार दुश्मन पैदा होते, जरूर अच्छा आदमी होगा. एवढे सगळे शत्रू विरोधक आहेत म्हणजे तो चांगला माणूस असेल. लोकात कोणी कुणाचा विरोधक होतोय. या प्रॅक्टिकल तुम्ही विचार करा ना, स्पर्धा कधी करतात आपल्याशी, आपण कुठेतरी पुढे अव्वल करतो आहोत तेव्हा आपल्याविषयी कोणाला तरी काहीतरी वाटतं. मला तर शाहरुख खानचं एक वाक्य खूप आवडतं बरं का, फार भारी आहे. मी एका रीलमध्ये आहे, तुम्ही कोणते रील पाहता मला माहित नाही बाबा, मी सोशल मीडियाला माझ्या स्वार्थासाठी असते, मला काय नवीन घेता येईल त्याच्यात. शाहरुख खान म्हणतो एका मुलाखतीत त्याच्या, त्याला तो मुलाखतकार विचारतो की तुझी ट्रोलिंग होते कधी, लोक टीका करतात तुझ्यावर, तुला राग नाही आहे, तुला चिड नाही आहे, तू बरसत का नाही त्यांच्यावर. फार संयमाने बोलतो शाहरुख खान. आणि तो म्हणतो बात ऐसी है भैया, मैं किसी के लिए अच्छा नहीं सोचता, मैं किसी के लिए बुरा नहीं सोचता. इन लोगों के लिए मैं अच्छा नहीं सोचता, मैं इन लोगों के लिए बुरा नहीं सोचता, बल्कि मैं इनको सोचता ही नहीं. याच्याबद्दल विचारच करत नाही. वजा करून टाकले ना माझ्या आयुष्यातून की मला काम करायला खूप गोष्टी आहेत ना, विचार करायला मला सोचने के लिए बहुत चीजें है मेरे पास, तो मैं उनके बारे में सोचता ही नहीं. ये तो बहुत अच्छी बात है कि वो मेरे बारे में ही सोचते हैं हर पल. एवढं चांगलं काम करा, उजवे ठरा की त्यांची झोप उडाली पाहिजे. आपल्याला कुणाचे काही शत्रुत्व वगैरे घ्यायचं नाहीये, पण कधी तुम्हाला यश मिळालं की तुमच्या विरोधकांचा जरूर उल्लेख करा. निंदकाचे घर त्रागा करू नका. ताणतणाव व्यवस्थापनातलं मी सांगते, विरोधक किंवा शत्रू असणं ही खूप चांगली बाब आहे. तुम्हाला ते नसतील तर तुम्ही काहीच करत नाही. लक्षात घ्या, तुमच्याकडून काहीच भरी होत नाहीये. जेव्हा होईल तेव्हा कुठलं यश मिळेल तेव्हा विरोधकांचे आभार माना, कारण ते तुम्हाला सतत टोचत असतात की बाबा पाय वाकडा पडू देऊ नको, तुला सरळ चालायचंय, आम्ही तलवारी बिलवारी घेऊन उभे तिकडं तुझ्या टीका बिका करायला, लेखण्यास असं होऊ. तर काय करायचं, ते त्यांचा दोष नाही, ते ज्या परिस्थितीतून येतात, ज्या अभावातून येतात, कलेच्या पण अभावातून येतात, अभ्यासाच्या अभावातून येतात, ते त्यांना घडवतात. आपल्याकडे खूप काही असतं, आपण अजिबात त्याचा ताण आणि तणाव करून घ्यायचा आणि ते आपल्याला जपलं पाहिजे. बहुश्रुतता, ऐकायला शिका. मला तर इतकं वेळ लागला मी ते टीव्ही पाहणं बंद केलंय सुरू. मी गेली 12 वर्ष, मी सांगते आणि हे सत्य आहे, मी गेले 12 वर्ष टीव्ही पाहत नाही, कारण टीव्हीवर बघण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं. माझ्या नवऱ्याची बायको आल्यापासून तर अजिबातच काही बोललेलं नाही. काय बघतो आपण कशाने अस्वस्थ होतो. तुम्हाला माहिती आहे, खरंच तो इडियट बॉक्स आहे. टीव्ही म्हणजे इडियट बॉक्स आहे आणि त्याचं रूपांतर आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये झालंय. पण ही स्मार्टफोन पण, हा सोशल मीडिया पण दुधारी तलवार आहे. तुम्ही कशी वापरता खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुणाला फॉलो करता, तुमची सोशल
आम्ही म्हातारे राहिलो फेसबुकवर, तुम्ही सगळे गेले तिकडे इन्स्टाला, तुमच्यावर लक्ष पण ठेवता येईना. तुम्ही सगळे तिकडे गेले, तुम्ही तिकडे क्रिएशन असता आणि आम्ही राहिलो तिकडे फेसबुकला. तुम्ही कुणाला फॉलो करता बघा बघा. पण स्नॅपचॅट पुढचं ते तर मला माहितीच नाही बघा. येतं आम्ही पण येतो थांबा तिकडे, आम्ही म्हणाले करू नका आम्ही सगळीकडे. मी खास ना यांच्या भाषा शैलीचा अभ्यास करायला जाते, ही जिथे जिथे याची प्रतिक्रिया देण्याची पद्धत बघा, एकच नंबर. हे नव्हतं आमच्या वेळी बाबा. आम्हाला विचारलं मी कशी दिसते ना, म्हणत छान सुंदर, अरे हे शब्द एकच नंबर. तर अभ्यास करावा लागला. आणखी खूप वेगवेगळे शब्द आलेत, वाक्प्रचार आलेत, ते अजून काय आमच्या अंगवळणी पडलेत नाही. फारच इमोजी पण आणि काय शॉर्ट फॉर्म वापरता तुम्ही, हे तुमच्या पिढीची खासियत आहे. असं तुम्ही त्या सोशल मीडियावर कुणाला फॉलो करता खूप महत्वाचं आहे. तुम्ही सोशल मीडियावर काय पोस्ट करता हे महत्वाचं आहे. मी माझ्या मुलांचे फोटो जाऊन पाहिले, काही नाही सर, त्या आय कार्ड काढ्यात त्या प्रेमाइसेसमध्ये फोटो काढलेत आणि टाकलेत की तेरे जैसा यार कहा ऐसा यार आना, किंवा दुसऱ्या ह्याच्यात टाकले फोटो सोडल्या वागानं, बघतोय काय रागानं. अरे काय पोस्ट करता ठीक आहे, मैत्री आहेत बरं ठीक आहे, पण प्रबोधन काय, वेगळा विचार काय, तुमचं स्वतःचं काय आहे, तुम्ही वाचता कुणाला, तुम्ही फॉलो करता कुणाला. तर मी 12 वर्ष झाले टीव्ही पाहणं सोडलंय आणि म्हणून मी व्यवस्थित विचार करू शकते असं मला वाटतं. मी डेली यूट्यूबवरचे व्हिडिओ ऐकते, डेली माझी कामं सुरू असताना. मी रोज राजू परवेकर ऐकते, मी रोज रवीश कुमार ऐकते, मी रोज पुण्यप्रसून वाजपेयी ऐकते, मी रोज निखिल बाबेंचं 7 वाजता लाईव्ह पाहते. प्रदीप आवटेंना वाचते मी, संजय आवटेंना वाचते मी, अशी खूप माणसं आहेत. मुग्धा धनंजयना वाचते मी, आनंद शितोळेंना वाचते मी. अरे तुम्ही पोस्ट वाचा, हे तुमचं ब्रेन वॉश आहे ना, तुम्ही हे ठीकच होऊन जाईल. माझा आजार आहे ना फक्त फोटो सोडण्याचा, जेव्हा तुम्ही वाचायला लागाल ना तेव्हा हे सगळे रिपेअर होईल. आणि अनेक नाव आहेत असंख्य मी ज्यांना ऐकते, अपडेट होते. कारण आता टी व्हीवर बऱ्यापैकी असत्य आणि खोटं दाखवलं जातं आणि यूट्यूब चॅनलवर जे खरं आहे ते ऐकायला मिळतं. तर तुम्हाला मी सांगेन की एक असा यूट्यूब इंडी जर्नल, प्रथमेश पाटील खूप छान पद्धत, तरुण बघायचा 30च्या आसपासचा प्रथमेश पाटील, इंडी जर्नल नावाचं त्याचं, द वायर ऐकते मी, अत्यंत सुंदर आणि सांप्रत परिस्थितीवर भाष्य करणार आहे. तर मला असं वाटतं की आपण अपडेट झालं पाहिजे, माहितीच्या पण अनुषंगाने आपण अपडेट झालं पाहिजे. आपण अस्वस्थ कशाने होतो, आपल्याला वास्तव जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत आपण अस्वस्थ झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा खर्च वाढतोय, तुमच्या शिष्यवृत्त्या बंद होत आहे, किंवा तुम्हाला जे आरक्षण मिळत होतं ते बंद होऊ पाहत आहे, किंवा महागाई वाढते आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. पण आपली अस्वस्थता काय असते, टी व्ही बघून तो आला, काळी चकचकीत कार, दरवाजा उघडला गेला, कार थांबली आहे, दरवाजा उघडला गेला, एक पाय बाहेर आला, तो पण चकचकीत पॉलिश केलेला बूट आहे. तो बाहेर आल्यानंतर कॅमेरा फक्त त्याच्या कमरेपर्यंत, त्याने पहिलं पाऊल बाहेर टाकलं, कॅमेरा वरती येतो त्याच्या गळ्यापर्यंत आणि मग खाली येतं पुढे. आणि आमच्या झोपा उडतात तिथं रात्री, आम्हाला झोपा येत नाही. कोण असेल तो, तिचा कोण असेल, त्याचा कोण असेल, काय तुमच्या झोपा कशाला उडल्या पाहिजे, आलं लक्षात? समस्या नाही. आपण काय करतो, हे सगळं खोटं विश्व आहे बरं, काय कचाकड्याचे विश्व आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेन, व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात कशाने होते, तुम्ही वास्तवात यायला आणि जगायला शिका. माझ्या मायबापानं किती खस्ता खाल्ली आहे, घाम गाळलाय, आणि मी फी भरून मी इथं आहे, मला कशासाठी इथे टाकलंय, मला काय करायचंय ते लक्षात घ्या. तुमच्या कारकिर्दीकडे, करिअरकडे गांभीर्याने बघा जरा, आलं लक्षात? तुमच्या नावाचा ब्रँड तयार झाला मी पाहिजे असं म्हणाले. अर्णव मल्होत्राची एक जाहिरात यायची एका छोट्या मुलाची, तुम्ही पाहिजे असेल, कधी येत नाही वाटतं काय, पण माझ्या फार ती अशी लक्षात राहिली. त्याचा क्रिकेटचा कोच असतो आणि तो पेनची जाहिरात दिली आणि तो त्याचा कोच त्याला म्हणतो हा पेन, तो सही करतो आणि तो म्हणतो तू असा खेळ की दुनिया का दुसरा सचिन तेंडुलकर, तो दुनियेचा दुसरा सचिन तेंडुलकर. पूर्व हुशार, तुमच्या मनासारखं नाही येडपण. ते काय म्हणतो माहिती का, ते म्हणतो दुनिया का दूसरा सचिन तेंडुलकर नाही, दुनिया का पहला अर्णव मल्होत्रा. कधी भारी आहे. आम्हाला कारण त्यांना नेहमी दुसऱ्यांसारखं व्हायचं असतं. आम्हाला आमच्यासारखं का नाही व्हायचं, आम्हाला आमच्या नावाचा ब्रँड का नाही बनवायचा. अरे कुणीतरी म्हटलं पाहिजे उद्या की
आपल्यातलं बेस्ट होऊन सगळ्यात आधी ना तुमच्यातलं बेस्ट ओळखा, आत्ताच ओळखा. फक्त अभ्यासू किडे होऊ नका. आमच्याकडे नॅक कमिटी आली होती ना सर, त्याचे चेअरमन होते गुजरातचे डॉक्टर शैलेश झाला सर, कुलगुरू होते, गुजरातहून आले होते. आणि ते आम्हाला म्हणाले सगळ्यांना की एक्झिट मीटिंगला, शिक्षक तो पढ़ाता है, पढ़ाना उसका काम है, लेकिन पढ़ाने के साथ साथ वो सोशल, कल्चरली, लिंग्विस्टिक, अदर फील्ड्स में क्या क्या करता है वो बहुत बड़ा मायने रखता है. शिकवा, तुम्ही शिकवायचाच पगार घेता, तुम्ही ते शिकवण्यासाठीच आहात. पण तुमचा तरी सर्वांगीण विकास झालाय का पोरांचा करायला चालला? आणि ते म्हणाले, अब्दुल कलाम म्हणतात शिक्षक याने एक सिर्फ पढ़ाना नाही, तर तुम्ही मुलांचं सगळं आयुष्य कसं घडवताय. भावनिक, कारकशक्तीचा विकास, बौद्धिक विकास तुम्ही करताय, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला शिकवणारे नाही आहोत, आम्ही कुणीच नाही आहोत. आणि मग हे इतकं छान ही प्रोसेस असते ना, तर आम्ही सगळ्यांना शिकवून पडता मोकळे झालो असतो. शिकवल्यानंतर तुमच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती झाली असती तर. आम्ही फक्त तुम्हाला शिकण्यासाठी योग्य आणि पूरक असं चांगलं वातावरण देतो. शिकायचं की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. आलं लक्षात? पुढे कधी क्लेम करू नका, मॅडमने मला हे शिकवलं नाही, सरांनी मला हे शिकवलं नाही. आम्ही सगळं दिलंय तुम्हाला. सांगा, वाचनालयांकडे फिरकत नाही रे तुम्ही, वाचनालय लायब्ररीकडे फिरकत नाही तुम्ही लोक. ती काही कुठे कडे कपारीत नसते, ती प्रिमायसेस मध्ये असते. पण आम्ही साधा पेपर उचकायला तिथं जात नाही. माझ्या एफआयच्या मुलांना नेहमी सांगते, आल्या आल्या जायचं आणि पेपर चालून यायचं. पूर्ण वाचू नका, फ्रंट पेजवर काय हेडलाईन मी विचारेल तुम्ही सांगायची. त्यांना म्हणलं बोलायला शिका. सगळ्या लाजऱ्या बुजऱ्या पोरी आहेत, गावाकडून येतात, तुम्ही तरी सेक्रेटरी राहतात. त्या पोरी बोलतच नाही. काही बोललं की खाली मान घालतात, दोडतात, मानच वरती काढणार नाही. तर म्हटलं मुखी मुलं मला आवडत नाही, मुखी मुलं आवडत नाही, बोललं पाहिजे. तरुणाची व्याख्या काय होते? तरुणाची व्याख्या काय? जो अस्वस्थ आहे तो तरुण. आणि तुम्ही जर अस्वस्थ नसाल ना, म्हातारे आहात रे, म्हातारे आहात, म्हातारे आहात. अस्वस्थ वाटलं म्हणजे नवीन काहीतरी करायचंय, मला नवीन काहीतरी शिकायचंय. जे दिसेल ते स्वाहा करायला शिका. स्वाहा. वाचायचं नाहीये ना, ऐका चांगलं. वाचनाची आवड अशी एकदम लागत नाही. जा लायब्ररीत, पेपर पूर्णही चालू नका. मी म्हणजे फक्त तुम्ही हेडलाईन वाचून या. अपडेट झालं पाहिजे ना, काय काय आहे. नाही तर आपण कोणत्या तिसऱ्या जगात वावरत असतो आपल्यालाही कळत नाही इथं काय घडत आहे. विचारलं तर आपला विश्वास वेगळा असतो. आपण अद्ययावत झालं पाहिजे, आपण अपडेट झालं पाहिजे. असो, चांगला व्यक्ती तो जो दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचं मोल जाणतो. आपल्याकडे लिंगभेद खूप मोठ्या प्रमाणात आहे. स्त्री सन्मान शिकला पाहिजे. स्त्रियांनी ते अधोरेखित पुरुषांवर टीका करून उपयोग नाही. महिला कल्याणाच्या साऱ्या योजना आणि आतापर्यंत ज्या चळवळी केल्या त्या पुरुषांनी केल्या. त्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वास नाही की महिला सबलीकरण म्हणजे ताड पुरुषांविरोधात बोलणं. अजिबात नाही. आमचं करंटे पण हे आहे की पितृसत्ताक पद्धतीच्या गुलाम आम्ही बायका जास्त. मी जेव्हापासून वाचायला लागले ना, ते बल्ब लागले, लाईट लागले, तेव्हापासून मी दरदरड पुजत नाही. मी माझ्या पुढचं तत्व आहे. मी म्हणत नाही तुम्ही कसं करा. मी संविधान पुसते, मी महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय पुसते, जे जे मानवतावादी संदेश देते ते मी पुसते. ते माझ्या पुढचं तत्व आहे. तुम्हाला वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आकलन. वाचणं म्हणजे अभ्यास नाही. आकलन. आकलन म्हणजे आकळणे. आलं लक्षात? आणि जे कळलं ना ते छान मांडता बोलता येतं. पण आम्ही जर पाठण करत नसतो पोट म्हणजे तर मग ते आठवावं लागतं. भाषण स्पर्धेत भाग घेता तुम्ही, ऐकवाय कॉन्टॅक्ट आठवावं लागतं ना. ते मी एवढी खरी का काय म्हणतो. पण जेव्हा ती गोष्ट कळली आहे ना, तुम्हाला आकलन झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला आठवावी लागत नाही. तुम्ही तुमचं काम करता, कुठलंही काम करता, तुम्ही स्वयंपाक काम करता, माहिती आहे तुम्हाला काय. आधी तेल टाकायचंय, मग फोडणी घालायची, भाजी सगळी टाकून मग वरतून तेल टाकायचंय. हे चुकीचं आहे. काय त्याची एक प्रक्रिया आहे. आकळलं आहे ना तुम्हाला, आकलन झालं या गोष्टीचं. हीच प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. बरोबर आहे. पोळ्या करून मग पीठ मळत नाही आपण, पीठ मळून मग पोळ्या करतो. आलं लक्षात? फिरून येतो आणि मग गाडी सुरू करतो असं नसतं. फिरून आल्यावरच गाडी बंद करायची असते. प्रोसेस आहे, ही प्रक्रिया, त्या पायऱ्या. तसंच आकलन आहे. आकलनाशिवाय चांगलं बोलता मांडता आणि समजत नाही. त्याआधी तुम्हाला आकलन झालं पाहिजे. पूर्वग्रह दूषितपणा नको.
आपल्याकडे फार वैचारिक दारिद्र्यावर काही वैचारिक दारिद्र्य आपल्याकडे तुम्हाला सांगते. आणि खूप खेदाने मला बोलावं वाटतं, खरं मी मला बोलावं नाही वाटत हे वाटतं, पण हे बौद्धिक दारिद्र्य ना मोठ्या मोठ्या डिग्र्या असलेल्या उच्च शिक्षितांमध्ये जास्त दिसतं. हा खेदाची गोष्ट आहे. मग झाला का रे यांचा सर्वांगीण विकास? नाही झाला. मी पण परफेक्ट नाही आहे, मी पण परिपूर्ण नाही आहे, कमतरता माझ्यात पण असते, पण आपण प्रयत्न तर करू शकतो फुलफिलमेंट पर्यंत जाण्याचा. तर पूर्वग्रह दूषितपणा म्हणजे काय असतं माहिती आहे का? आपण पुन्हा मध्यंतरी तिसऱ्याला सांगतो, हा जो तिसरा आहे ना तो हलक्या गाड्याचा असतो, तो खात्री करत नाही आणि तो पण तोच चष्मा लावून, हा शेजारचा त्याला चष्मा देते, हे बघ हा चष्मा घे, या चष्म्यातून त्याच्याकडे बघ. मग हळूहळू हा चष्मा आपण प्रत्येकाचा घेत जातो. तुम्हाला चष्मा आहे, तुम्ही काही वाटू देऊ नका, तो तुमचा स्वतःचा आहे. प्रत्येकाला स्वतःचा चष्मा असला पाहिजे. आय मीन तुमच्या डोळ्याला लागलाच पाहिजे असं नाही म्हणत मी, स्वतःची दृष्टी असली पाहिजे. जशी दृष्टी तशी सृष्टी. कोण पण माझ्याकडे संवादच नाही, मी त्याला ओळखतच नाही, मी खात्री करते, मी त्याच्याशी बोलते, मी खातरजमा करते, मी मग ठरवते मला संवाद करायचा की नाही, मला मदत करायची की नाही. अगदी तुम्हाला सांगते की तुमच्या खांद्यावर कुठला तरी पक्ष आणि नेता तुमच्या तारुण्याचा, चैतन्याचा आणि अविचाराचा वापर करून कुठला तरी झेंडा देतो. म्हणजे आमच्या लगेच पुढं चढतं, आम्हाला कुठलं तरी तालुकाध्यक्ष करून दिलं, आम्हाला कुठं गाव लेवलचं मुख्य करून टाकलं, आमच्या लगेच पुढं नेतं लगेच हा लीडर आहे. यूज अँड थ्रू पॉलिसी असते, लक्षात घ्या. तुम्ही विचारपूर्वक कुठल्याही संघटनेचा पक्षाचा झेंडा काढल्यावर घ्या, विचारपूर्वक. तुम्हाला वापरलं जात नाहीये ना. आधी तुम्ही शिक्षण पूर्ण करा, स्वतःचे पाय खंबीरपणे घट्टपणे उभे करा, स्वतःची कारकीर्द घडवा आणि हे करेपर्यंत तुमच्यामध्ये सदसद विवेक बुद्धी येईल की मला कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि कोणता नाही. मी तर म्हणते सगळ्यात आधी आपण शेवटीही विवेकाचा झेंडा खांद्यावर घेतला पाहिजे. त्याच्यासारखा नाहीच आहे, विवेकासारखा झेंडाच नाहीये दुसरा. तुम्ही जे कराल ना त्याला अपीलच नाहीये, ती विवेकाचा झेंडा आहे ना तो. म्हणून नीट विचारपूर्वक पाऊल टाका, विचार करा आणि मग आपलं आयुष्याची दिशा निश्चित करा. त्याच्यानंतर आशावादी असलं पाहिजे आपण. खूप आपण मी म्हटलं मगाशी संयमा या विषयावर मी बोलले तेव्हा आपण पटकन निराशावादी होतो लगेच. आशावादी असलं पाहिजे. आशा पे दुनिया कायम आहे ना, आशेवरच दुनिया कायम आहे, त्यामुळे आपण आशावादी असलं पाहिजे. आर्थिक स्वावलंबन खूप महत्वाचं आहे. मुलींच्या बाबतीत मी प्रकर्षाने सांगेल, तुम्ही आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला अमुक एक गोष्ट घ्यायची आहे, मला हे द्या, मला ते द्या. तुमचं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे, तुमची अस्मिता असली पाहिजे, तुमचा स्वाभिमान असला पाहिजे, तुम्ही स्वावलंबी असलं पाहिजे. कोणत्या पद्धतीने? आधी तुम्ही आर्थिक स्वावलंबन हा पाया आहे स्वावलंबी आयुष्याचा. आधी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, तुमच्यामध्ये बेस्ट काय आणि ओळखा, तुमची अर्निंग, तुमचा मिळकत स्त्रोत सुरू झाला तर काही गरज नाही आहे तुम्हाला कुणाची पर्वा करण्याची. आय मीन नाती सांभाळली पाहिजे आपण, पण कुणाची तरी गुलाम नाही राहत आपण. आर्थिक स्वावलंबन खूप गरजेचं आहे. मी एवढे मुद्दे कव्हर केलेत, आणखी काही राहिलेले आहेत. फक्त स्वतःला एवढंच सांगते की भीड में चलना मंजूर नाही. म्हणजे मेंढरासारखं एका गर्दीचा भाग म्हणून होऊ नका, तुमचं वेगळे पण राखा तुम्ही आणि तुमच्या कामावर निष्ठा ठेवा, प्रामाणिक राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल स्वतःवर प्रेम करा. आपण साऱ्या जगावर प्रेम करायला लागतो, तू नाही तो कोई और नाही, काही गरज नाही. तुम्ही खूप सुंदर आहात, अरे तुम्ही फार सुंदर आहात. स्वतःवर प्रेम करायला शिका. ती करीना कपूर म्हणते ना जब वी मेट मध्ये, मैं खुद की फेवरेट. असे तुम्ही स्वतःचं फेवरेट झालं पाहिजे रे. दुसऱ्यावर जीव ओवाळायला जाता आणि तो हाडतूड करत असेल तर कशाला प्रेम करताय? अशा प्रेमाला काय अर्थ आहे? आणि कोणत्या टप्प्यावर करताय प्रेम तुम्ही? प्रेम सुंदर गोष्ट आहे, द्वेष प्रचंड वाईट गोष्ट आहे. द्वेष करायला बुद्धी लागत नाही, भांडायला बुद्धी लागत नाही. काय एक शिवी दिली की भांडण सुरू होऊन जातं. कुणाची चिडकाड भांडण सुरू, बुद्धीची गरज आहे का? बुद्धिमान माणसं भांडत बसत नाही. प्रेम करायला बुद्धी लागते. या व्यक्तीचं मला काय आवडलं पाहिजे, या व्यक्तीवर मी का प्रेम करावं, बरोबर? ही व्यक्ती मला का भावते, आहे का? बौद्धिक काम आहे का? भांडायला लागते का बुद्धी? द्वेष करायला बुद्धी लागत नाही, प्रेम करायला बुद्धी लागते. स्वतःवर प्रेम करा, ग्रंथालयावर प्रेम करा. प्रेम ही संकल्पना आपली फार संकुचित आहे, या वयात असते. ठीक आहे, आपण नाहीये तुम्ही, आम्ही त्यातून गेलो. तर प्रेम ही फार सुंदर भावना आहे, प्रेम करावं, पण प्रेम भविष्याचा विचार करूनही करावं. इंद्रकर महाराज सांगतात तसं.
त्या निंबा खालचा 35 रुपयाचा गॉगल लावून तो आला आणि मला फार आवडू लागला तो. असं होत नाही. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याची कारकीर्द, त्याचं करिअर, त्याचा कामधंदा, डोक्यावर छप्पर आहे का? कारण प्रेम करून हवा खाऊन जगता येत नाही. अन्नच लागतं, अन्न कमवायला अक्कल लागते, नोकरी लागते, शिक्षण लागतं. आलंय लक्षात? फार सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय मी तुम्हाला. स्वतःवर प्रेम करा आणि ज्याच्यावर प्रेम करा. आयुष्याची हमी आणि सुंदर स्वातंत्र्य असणारं आयुष्य तुम्हाला ती व्यक्ती देते आहे का, त्याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी जाताना फक्त एक कविता मला खूप आवडते ती आणि तरुणाईसमोर मी सादर करते ती.